सिल्लोड तालुक्यात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी। अजिंठ्यातील देवीच्या मूर्त्यांना खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात मागणी वाढली। येत्या 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे। गावागावात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी स्टेज लावणे, सजावट करणे आदी कामांना वेग आला आहे। सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील कारखान्यात देवींच्या मूर्त्या तयार केल्या जातात। शेकडो मूर्त्या बनवल्या जातात। त्या मूर्तींवर रंगरंगोटीचा शेवटचा हात मूर्तिकार फिरवताना दिसत आहे। येथील मूर्त्यांना खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात मागणी वाढली असल्याची माहिती मूर्तिकार बाबूलाल कान्हेरे यांनी दिली आहे। घराघरात 9 दिवस घट बसवले जातात, तर अजिंठा गावात 9 ठिकाणी सार्वजनिकरित्या देवी बसवली जाते। उत्सवाच्या ठिकाणी गरबा खेळला जातो। 9 दिवस गावागावात यात्रेचं स्वरूप बघायला मिळते। साहित्याच्या किमती वाढल्याने यंदा देवीच्या मूर्तीच्या किमतींमध्ये तब्बल 15 ते 20% वाढ झाली आहे। अजिंठा येथे अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा देवीच्या मूर्त्या तयार करण्यात येत असून अजिंठ्याच्या मूर्त्यांना खानदेश, मराठवाडा, विदर्भासहित सिल्लोड तालुका, जालना, बुलढाणा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। येत्या गुरुवारी 3 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। घटस्थापनेसह सार्वजनिक ठिकाणी देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे। अजिंठ्यात साधारण 8 इंचांपासून 8 फुटांपर्यंत देवीची मूर्ती साकारण्यात येत आहे, तर 500 रुपयांपासून ते 21,000 पर्यंत या मूर्तीचे दर आहेत। यामध्ये सप्तशृंगी देवी, दुर्गा देवी, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुर मर्दिनी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत। दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचं मूर्तिकार बाबूलाल कान्हेरे यांनी सांगितले। अलीकडे शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जाते। देखावे उभारण्याबरोबरच दांडिया, गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो। गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे। अवघे 3 दिवस नवरात्र उत्सव सुरू होण्यास शिल्लक राहिल्याने सर्वत्र मंडप टाकणे, डेकोरेशन करणे, मूर्ती खरेदी करण्याच्या कामाला वेग आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.